नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यावर्षी 2024 मध्ये शारदीय नवरात्रीचे 9 रंग कोणते आहेत व या 9 रंगांचे महत्त्व काय आहेत ही सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करायला विसरू नका, म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. नवरात्र हा 9 रात्रींचा सण असतो. या सणात देवी दुर्गेच्या 9 रूपांचे पूजन केले जात असते. नवरात्रीमधील प्रत्येक दिवस हा दुर्गेच्या अवतारास समर्पित केला गेला आहे. नवरात्रीत प्रत्येक दिवशी देवीला प्रसन्न करायला स्त्रिया विविध रंगांच्या साड्या परिधान करत असतात. प्रत्येक वर्षी हे 9 रंग राहतात, फक्त यांचा क्रम बदलत असतो. तर कोणत्या दिवशी कोणता रंग हे कसे बरं ठरवलं जातं? तर हे रंग त्या दिवसाच्या वारावरून ठरवले जातात. आपल्याकडे ग्रंथांमधून प्रत्येक वाराला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यावरूनच हे ठरवले जातात. पण यात एकच गोंधळ असतो की आपल्याकडे 7 वार आहे. मग जे 2 वार परत येतात त्या दिवशी त्या रंगाचा सिस्टर कलर म्हणजे त्याच्या जवळचा रंग त्या दिवसासाठी निवडला जातो. तर 2024 मध्ये शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबर 2024 म्हणजे गुरुवारी सुरू होत आहे आणि 11 ऑक्टोबर 2024 म्हणजे शुक्रवारी संपत आहे आणि त्यानंतर 12 ऑक्टोबर 2024 शनिवारी दसरा साजरा करण्यात येईल. तर नवरात्रीचा पहिला दिवस आहे 3 ऑक्टोबर 2024 म्हणजे गुरुवार आणि या दिवशीचा रंग आहे पिवळा. तर शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्र देवीची पूजा केली जाते. पिवळ्या रंगाचे महत्त्व असे की प्रत्येक शुभ कार्यासाठी पिवळ्या रंगाचा उपयोग होतो. पिवळा रंग हा मन प्रसन्न प्रफुल्लित करतो. हा रंग आपल्या भावनांशी जोडलेला असतो. मनोविज्ञानातील सगळ्यात शक्तिशाली आणि अवघड अशी पिवळ्या रंगाची ओळख आहे. बौद्धिक विकासासाठी, एकाग्रतेसाठी आणि मानसिक शांततेसाठी पिवळ्या रंगाचे महत्त्व अधिक आहे. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती प्रसन्न, आनंदी दिसते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते. पिवळा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. या दिवशी हळदीचा वापर आवर्जून करावा. त्यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे 4 ऑक्टोबर 2024 म्हणजे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे हिरवा. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. हिरव्या रंगाचे महत्त्व असे की हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून ओळखला जातो. या रंगाचे निसर्गाशी आणि भूमीशी अतूट नाते आहे. या रंगाचे नाते निष्ठा आणि समृद्धीशी आहे. सौभाग्याचे प्रतीक म्हणूनही हिरव्या रंगाची ओळख आहे. हिरवा रंग हा यश प्राप्तीसाठी, आर्थिक लाभ प्राप्त करण्यासाठी शुभ मानला जातो. हा प्रजनन क्षमतेचे प्रतीक देखील असतो. यानंतर नवरात्रीचा तिसरा दिवस आहे 5 ऑक्टोबर 2024 म्हणजे शनिवार. या दिवशीचा रंग आहे राखाडी म्हणजेच करडा. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. राखाडी रंगाचे महत्त्व असे की हा रंग वाईट गोष्टींचा नाश, स्थिरतेचा, सुरक्षिततेचा, कौशल्याचा, शिस्तबद्धतेचा रंग म्हणून ओळखला जातो. हा रंग पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या मिश्रणातून बनवला जातो आणि या दोन्ही रंगांचे गुणधर्म विरोधी आहेत जे या रंगातून एकत्र येतात. राखाडी किंवा करडा रंग शिल्लक दर्शवण्याचे काम करतो. यानंतरचा नवरात्रीचा चौथा दिवस आहे 6 ऑक्टोबर 2024 म्हणजे रविवार आणि या दिवशीचा रंग आहे नारंगी म्हणजेच केशरी. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. केशरी रंग हा शांतता, ज्ञानाचे प्रतीक आहे. या रंगाचे महत्त्व असे की हा रंग क्रियाशक्ती, उत्साह, अभिमान आणि भरभराट यांचं प्रतीक मानला जातो. हा रंग स्वातंत्र्य दर्शवणारा आहे. हा रंग लाल आणि पिवळ्या रंगाच्या मिश्रणातून तयार होतो. त्यामुळे हा रंग शक्ती, उत्साह आणि आरोग्य याच्याशी संबंधित आहे. असे मानले जाते की या रंगाशी पावित्र्यही जोडलेले आहे. यानंतर नवरात्रीचा 5वा दिवस आहे 7 ऑक्टोबर 2024 म्हणजे सोमवार आणि या दिवशीचा रंग आहे पांढरा. नवरात्रीच्या 5व्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते.
पांढरा रंग निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक मानला जातो. तसेच हा रंग निर्मळ, शांतता, पवित्रतेचे प्रतीक आहे. पांढऱ्या रंगाचे महत्व असे की नव्या गोष्टीची सुरुवात दाखवणारा हा रंग बिनचूकपणा आणि खरेपणा दाखवण्यासाठीही वापरला जातो. साधेपणा आणि सात्विकता या रंगातून दिसते. हा सर्वात शांत रंग मानला जातो. तसेच या रंगाला शुद्धतेचे प्रतीकही मानले जाते. यानंतर नवरात्रीचा 6वा दिवस आहे 8 ऑक्टोबर 2024 म्हणजे मंगळवार. या दिवशीचा रंग आहे लाल. नवरात्रीच्या 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. हा रंग निसर्गाचे आणि मायेचे प्रतीक मानला जातो. लाल रंग हा आवड, शुभ संकेत आणि रागाचे प्रतीक आहे. लाल रंगाचे महत्व असे की वैज्ञानिक दृष्ट्या लाल रंग हा शरीराची ऊर्जा प्रभावित करतो. लाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो. लाल रंगाचा वापर धोका आणि सावधपणा दर्शवण्यासाठी केला जातो. लाल रंग हा अतिशय आकर्षक असतो. लाल रंगाचा वापर घरातील सर्व शुभ कार्यासाठी प्रथम केला जातो. कपडे किंवा पूजेची फुले यासाठी लाल रंगाची प्रथम निवड केली जाते. याशिवाय लाल रंगात उभेची भावनाही असते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लाल रंग आत्मविश्वास वाढवतो. यानंतर नवरात्रीचा 7वा दिवस आहे 9 ऑक्टोबर 2024 म्हणजे बुधवार. या दिवशीचा रंग आहे गडद निळा. नवरात्रीच्या 7व्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. निळा रंग हा ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. विश्वासाचं, श्रद्धेचं, सुस्वभावाचं, आत्मीयतेचं प्रतीक म्हणूनही निळ्या रंगाकडे पाहिले जाते. निळ्या रंगाचे महत्व असे की हा रंग शांततेचं प्रतीक, शीतलता आणि स्निग्धता दर्शवतो. निळ्या रंगाचा मेंदूवर चांगला प्रभाव पडतो. निळा रंग हा बौद्धिक क्षमता वाढवण्याचेही काम करतो. समुद्र आणि आकाश यामध्ये निळ्या रंगाची अनुभूती मिळते. यानंतरचा नवरात्रीचा 8वा दिवस आहे 10 ऑक्टोबर 2024 म्हणजे गुरुवार. या दिवशीचा रंग आहे गुलाबी. नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. तर गुलाबी रंग हा ऊर्जा, महत्वाकांक्षा, दृढ विश्वास आणि प्रेमाचे प्रतीक आहे. गुलाबी रंग हा सर्व स्त्रियांचा, लहान मुलींचा आवडता रंग आहे. या रंगामुळे मन शांत राहते. यानंतरचा नवरात्रीचा 9वा दिवस आहे 11 ऑक्टोबर 2024 म्हणजे शुक्रवार आणि या दिवशीचा रंग आहे जांभळा. नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. जांभळा रंग हा महत्वाकांक्षा, ध्येय आणि ऊर्जेचे प्रतीक असतो. जांभळ्या रंगाचे महत्व असते की हा रंग लाल आणि निळा या रंगाच्या मिश्रणाने तयार झाला आहे. या रंगात निळ्याची स्थिरता आणि लाल रंगाची ऊर्जा दिसून येते. या रंगाचा शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या साऱ्यांवर खोलवर प्रभाव पडतो. जांभळा रंग आवडणारे लोक शोधक वृत्तीचे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साही, मानवतावादी, निस्वार्थी, शांतताप्रिय, समाधानी, दूरदर्शी असतात. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. येणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.